श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. आणि मी आजचा व्लॉग असा बनवला आहे की अशा ठिकाणी मी चालली आहे. आणि आज होता संडे, रविवार, आणि मी चालली होती माझ्या गावाला, सासरला. आणि मी मस्त बाईकवर बसली आहे, माझा मुलगा आणि माझ्या घरचे आणि मी. आणि आम्ही तिघहीजणं लठ्ठ आहे, गाडीवर काही आम्ही मावत नाही. तर चला म्हटलं गावचा थोडासा व्लॉग बनावा मस्त छानपैकी. आणि बघा मस्त हे मार्केट म्हणजे इथे आमचा बाजार भरते, माणगाव म्हणून एक गाव आहे. आणि मग आउटसाईडनं माझं गाव आहे. मस्त मी गावाला चालली छान, आणि छान मस्त गावाला हिरवं हिरवं शेत. आणि बघा कसं गावातलं म्हटलं म्हणजे शेती जास्त, हिरवी हिरवी कंच, हिरवं सर्व चारही बाजूने हिरवं, और काही नाही. डांबरी रोड आहे. आणि माझ्या गावचा तर रोड ते एकदम पाहण्यालायकच आहे. तुम्हाला आता समोर दिसणारच आहे माझ्या गावचा रोड कसा आहे म्हणून. पण काहीतरी आपण सोशल मीडियावर आपल्या गावातली परिस्थिती दाखवावी, हा माझा एक उद्देश होता. आणि काही नाही तसं. आणि हे एक मार्केट आहे, छोटंसं मार्केट आहे, नाही तहसील नाही काहीच नाही. ह्या तिथला मी रोडनी ब्लॉग बनवला. आणि बैल मस्त छान, खेड्यामध्ये एकच वस्तू दिसणार तुम्हाला, बैल बंडी बस. आणि शेती, याच्यावर तर काही दिसणार नाही तुम्हाला. बैल बंडी जास्त दिसणार आणि शेती दिसणार, हिरवं कंच, नाही बिल्डिंगी, नाही सायकली, नाही गाड्या, नाही काही नाही. आता मी माझ्या गावच्या रोडनी वळले. आणि हा माझ्या गावचा रोड बघा. माझ्या गावातल्या शेती, बंडी, बैल आणि खेड्यातली शेती बघा, छान मस्त हिरवं कंच. आणि हा रोड आता डांबरी रोड बनला, पहिले रोड नव्हता. आणि माझ्या गावात बस नाही जात, बसेचा पत्ता नाही. 15, 20, 25 वर्ष झाले माझ्या गावात बस नाही आहे. फक्त तुम्हाला बंड्या दिसणार आहे आणि बैलगाडी, बस एवढंच दिसणार आहे. बैलगाडीला बंडी म्हणते आमच्या इकडे. हर शेतामध्ये तुम्हाला तेच दिसणार. पुलाची परिस्थिती बघा, आज पण हा पूल बनला नाही. पावसाळ्यामध्ये हा पूल पूर्ण खचून जाते, पाणी बघा. आणि आता मी गावाकडे वळत आहे. आणि हे मला माहीत नव्हतं, हे विटा बनवाची काय म्हणते याला मला ना माहीत, भट्टी तयार झाली. ते आज मी पहिली वेळा हे भट्टी बघितली. आणि मी गेली नाही गावाला, तर हे पहिली वेळा बघितली मी. बंडा आहे गावामधल्या एका जणाचा. बस तुम्हाला हिरवं, बस काहीच नाही दिसणार तुम्हाला, नाही बिल्डिंगी दिसणार, नाही काही दिसणार. बंडी, बैल, बंडी, गाडी, शेती, हिरवं कंच आणि ही विटाची भट्टी. बनलं काहीतरी वेगळं वेगळं बनलं गावामध्ये, छान वाटलं. गावात ओढत आहे. हे माझं गाव नाही आहे, हे गावाला आहे. रोडनी माझं गाव 4-5 किलोमीटर दूर आहे. हे एक गाव आहे, छोटंसंच गाव आहे. आणि याच्या गावाच्या नंतर माझं गाव आहे. आणि आउटसाईडनं गाव आहे माझं. ना मुलांना शाळेत जायची परिस्थिती कठीण आहे. आणि तुम्हाला बस एकच दिसणार आहे, बैल, बंडी, गाडी, बस. शेतीत डवरण सुरू आहे. शेतीमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अशी आहे बघा. शेतकरी तुम्हाला बघा, माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बैल बंडी जास्त दिसणार, जिकडं पाव तिकडं हेच आहे शेतकऱ्यांचं. मी एक शेतकरी आहे, पण आता कसं आहे, मुलाच्या शिक्षणासाठी बाहेर गावाला राहावं लागते मला, त्याच्यासाठी किरायाने. आता मी ह्या गावातली सून आहे, माझं सासर आहे हे. आता हे माझं गाव नाही आहे, हे पहिलं गाव पडलं आहे. आणि इथून माझं गाव रोडच्या नदीच्या तिकडे आहे. आणि नद आहे माझ्या गावाच्या, 2 गावाच्या मधात. रोडची परिस्थिती बघा आहे, आता बनली, बरी बनली. नाही तर गाडी लिहिण्यालायक रोड नव्हता, गाडी नव्हती जाऊ शकत, एवढी भयंकर परिस्थिती होती गावाची. हे गावाला आहे. आणि बाया शेतामध्ये चालल्या आहे. रविवार दिवस होता, चला म्हटलं आपण पण जाऊ गावाला. आणि काहीतरी यावं म्हटलं फिरून. असं तर आपलं काही जाणं होत नाही. पण आता छोट बघा, गाव बघा. गाव म्हटलं म्हणजे गाव, शहर आणि गावामध्ये फरक पडते बघा. गाव तुम्ही गावामध्ये पोचत आहे, आणि गावामध्ये तुम्हाला बघा गावातले घरं बघा, आणि गावातली परिस्थिती बघा. शेणखताचे राहते ढिगं. आणि गावाला आता माझं गाव नाही म्हटलं मी, बैलच. मंदिर छान मस्त गावामध्ये मंदिर. सुरुवातीला मंदिर तर पाहिजेनच गावातला ना, देवाचं दर्शन, मारुतीबुवाचं. आणि हे सावंगी आहे. आणि वर एक यांच्या मित्रांचं घर आहे, हे वर आहे तेवालं यांच्या मित्रांचं घर आहे. आणि बस तुम्हाला असेच घर दिसणार खेड्यामध्ये. आणि आता आपण वळत आहे माझ्या गावाकडे. आणि माझ्या गावाचा रोड बघा, हे माझं सासरवाडण. आणि ही धाम नद आहे माझ्या गावाच्या मधात, 2 गावाच्या मधात धाम नद आहे. खूप मोठी धाम नद आहे. 4 दिवस पाऊस राहिला तर पूर्ण नद भरून जाते, आणि पूर्ण आमचं गाव, तो गाव डुबून जाते. आणि आमच्या गावासाठी सरकारने तर काहीच केलं नाही, करणार पण नाही. आमचं गाव उठण्यालायक परिस्थिती आहे, कारण की आमचं गाव पाण्यामध्ये डुबते. ही नद माझी, तिकडून एक नद आली, धाम नद मिळत असते. आणि मांगला काय म्हणते नदीचं मला माहीत नाही, धाम नदमधूनच आहे. आणि इकडून एक 2 नदीचा संगम आहे, तिकडून एक आणि इकडून एक. ते माझ्या गावाकडून एक संगम आलं. आणि नदीमध्ये मंदिर आहे छोटंसं शंकराचं. आणि आम्ही नाही का श्रावण महिन्यामध्ये आंघोळ करायला जाते ह्या नदीमध्ये. श्रावण महिन्यामध्ये शंकरजीचं दर्शन घेते, आणि ते मस्त यात्रा भरत असते.
2 नदीचा संगम आहे. आता मी गावाकडे वळत आहे. माझ्या गावाची परिस्थिती आणि आहे माझ्या गावामध्ये मातीचे घर. माझं गाव तर अजिबच आहे, बघूनच घ्या तुम्ही. आता रोड बनला, बरा बनला, पण सरकारचं माझ्या गावात लक्ष अजिबात नाही. मला जितका होईल तितका माझा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचू द्या आणि माझ्या गावाची परिस्थिती दुरुस्त करा. व्हावं ही माझी फक्त एकच इच्छा आहे. आणि हे पारद्याचा बेडा आहे, म्हणजे पारद्याचा बेडा तुम्ही समजून जाता. पारद्याची कोणता बिझनेस आहे म्हणून पारदी म्हणते त्याला. आणि मी आता माझ्या गावात वळली आहे. माझ्या गावाचा रोड बघा, परिस्थिती कठीण आहे, कठीण आहे. गाडी तर येतच नाही. ते माझं गाव ते माझ्या भासऱ्यांचे घर आहे, दिसते तुम्हाला टेकडीवर. आणि हा गावचा रोड माझ्या गावचा. माझं सासर आहे बरं हे. बघा मी जे सांगत होते ती खरी परिस्थिती आहे. बघा माझ्या गावच्या रोडची परिस्थिती बघा. मला वाटत नाही का आयुष्यामध्ये या गावामध्ये बस येणार म्हणून कधी. माझं लग्न झालं हेच लय समजा, आणि मी या गावात टिकली 4 वर्ष. निघून घ्यायला लागते. रोड बघा माझ्या गावचा, बघा रोड आहे ना. रोड काय आहे गावाची परिस्थिती. सासर आहे माझं बघा. बघा गावाची परिस्थिती बघा. कोणाचं लक्ष आहे गावाकडे. हे नद आहे बघा, जी धाम नद आली म्हटलं ना, हे नद आहे. इथून नद गेली, 2 नदीचा संगम आहे बघा. हे रोड पांठेले आणि हे पूर्ण मातीचे घर आहे माझ्या गावामध्ये. तुम्हाला आहे विटाचं, पण मातीची घरं जास्त दिसणार तुम्हाला. काय गावाची परिस्थिती. गाव असते, गाव गोठा नसते. हा रोड आहे गावचा बघा. आता मी चालली आहे, शेताकडे चालली आहे. बघा गावचा रोड बघा. बघा परिस्थिती माझ्या गावची बघा. काय म्हणा, माझं घर तिकडे आहे, अंधार आहे. मी काही गेली नाही माझ्या घराकडे. आता नवीन रोड बनला थोडासा. बघा काय परिस्थिती आहे गावाची, काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे गावाची. कधी सुधारणार माझं गाव, कधी माझ्या गावाची दुरुस्ती होणार. बस एक आनंद आहे का आपल्याला बैलबंडी बघायला मिळते. कारण की आपला शेतकऱ्याचा मालक म्हणजे बैलच आहे व आपण मालक नाही, बैलाचे मालक. आपला काय त्याची मजूर आहे खरी गोष्ट, पण आपण त्याला राहतो शेतामध्ये. हे गावाची माझ्या बघा खेड्यातली परिस्थिती तुम्हाला हर ठिकाणी बैल गाय बंडी दिसणार, शेळी बकरी बैल दिसणार. माझं गाव आहे, मेन माझं सासर आहे हे. आता मी तिकडे समोर शेतीकडे वळत आहे. मला बस एक आनंद आहे, हेच दिसणार. आता मी शेतीमध्ये आली आहे आणि शेतीमध्ये काय नाही, थोडं आता म्हटलं दाखवा थोडंसं गुलाबाचे फुलं घेणं, चंपाची फुलं आहे छान. बागबगीचा सर्वच काही आहे. थोडा घेत तिकडून म्हटलं आता मी मस्त फुलाचा एक व्हिडिओ, छान फुलं बिन गुलाबाचे फुलं आहे, सर्वच काय, चंपाचे पण फुलं आहे. आणि तो बंडा आहे आणि गुलाबाचे. आणि ते याचं झाड आहे, जास्वंदाचं झाड आहे, ते वालं फुलं नाही लागली. आणि हे गुलाबाची फुलं. आणि माझा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांना सपोर्ट करा, लाईक करा. आणि गैया बघा माझ्या शेतात, गैया मस्त लाल 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 बघा कशी भीती मला. मी दिसली ना मोबाईल घेऊन तिला, बघा कशा बघते. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. मी छान छान तुम्हाला ब्लॉग घेऊन येणार आणि वेगळे घेऊन येणार. आणि सपोर्ट करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा तुमच्या मराठी बहिणीला. तर